तर तशी त्या ठिकाणी चळवळीची पिढी या ठिकाणी आंदोलनाने आणि उपोषणाने तयार होते बाबा। तर आंदोलन उपोषण झाले तर या ठिकाणी त्या आंदोलनामधून उपोषणामधून प्रश्न तर मार्गी लागणारच आहे, परंतु त्याही पुढे या ठिकाणी लढणारे या ठिकाणी तरुण उभे राहतील आणि ह्या भ्रष्ट यंत्रणेच्या पुढे त्या राज्यकर्त्यांच्या पुढे आपले प्रश्न मांडतील। आणि जसं या ठिकाणी पूर्वीचे नेते म्हणायचे की लोक शिकतील, लोक सवरतील आणि लोक या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढतील, तसाच हा एक प्रकार आहे। आंदोलन आणि उपोषण म्हणजे काय? आंदोलन आणि उपोषण जसं या ठिकाणी साधू संत प्रवचन आणि कीर्तन करून सप्ताह करून गावागावामध्ये तशी निर्व्यसनी पिढी विचारी पिढी या ठिकाणी निर्माण करते, तसं आंदोलन आणि उपोषण जर झाले तर या ठिकाणी त्यामधून असे रत्न बाहेर पडतात की या ठिकाणी तुम्ही आता दिनेश बापू बघत असतील, या ठिकाणी सरपंच बघत असतील की हे लढाऊ नेतृत्व तयार होतात आणि ते अन्य आपले काम धंदे सोडून अन्यायाच्या विरोधामध्ये, अन्याय म्हणजे काय तर होत हात करा, या ठिकाणी अन्याय आहे, या ठिकाणी शेती असताना पाणी नाही, शेतकऱ्याने पिकवलेलं असताना त्या मालाला हमी भाव नाही, ह्या गोष्टी म्हणजेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं अन्याय आहे आणि ते उकडून फेकण्यासाठी ती पिढी तयार होत असते। आणि म्हणून आंदोलन आणि उपोषण त्या ठिकाणी करणं आणि होणं आणि त्याला साथ देणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आपण ते या ठिकाणी केलं पाहिजे। तोच एक प्रामाणिक प्रयत्न आमचा सर्वांचा आहे आणि हा लढा या ठिकाणी जे ग्राउंडवरचे आता दिनेश बाप्पा असतील, या ठिकाणी पत्रकार आहेत, या ठिकाणी भारती भाऊ पत्रकार आहेत, त्याचे राहुल भाऊ पत्रकार आहेत, सरपंच आहेत, या सर्व अण्णा हे या ठिकाणी याचे सरपंच आहेत आपले तुकाराम दादा, हे सर्व या ठिकाणी यांना तो अभ्यास आहे आणि कुठून येऊ शकतं, कसं येऊ शकतं, आम्ही उपोषणाचं काम करू। त्या ठिकाणी हे समन्वयक लोक त्या ठिकाणी जे अधिकारी येतील त्यांना या ठिकाणी त्यांच्याशी पाणी कसं येऊ शकतं, पाणी आल्याच्या नंतर कोणत्या मार्गे काढायचं, कसं काढायचं याचा भौगोलिक सर्व अभ्यास आहे आणि म्हणून आम्ही या उपोषण जसं आम्ही पूर्वी 15-15, 20-20 दिवस या ठिकाणी उपोषण या ठिकाणी केलेले आहे, तशी उपोषण या ठिकाणी आता तांदळाला सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू करणार आहोत 25 तारखेला। तरी आपण बहुसंख्येने उपस्थित राहा, कारण भावांनो लढण्यासाठी मैदानात उतरणं एवढं सोपं नसतं, कारण भाई को कोई नहीं डरता लेकिन भाई के आगे पीछे घूमने वाले से लोग डरते हैं। म्हणजे हे लक्षात घ्या, आम्ही जरी उपोषणाला बसलो, आमचा जीव जरी जायला वेळ आली तरी हे भ्रष्ट राज्यकर्ते आणि हे जे अधिकारी हे गेंडाच्या कातडीत झालेले यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे। त्या कंद्याला झोपेला असं त्याला जागे करता येतं, पण झोपेच्या सोंग घेणाऱ्याला जागे करता येत नाही आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर हे झोपेचं सोंग घेणाऱ्याला दबाव जर तंत्र उभं करायचं असेल तर तुमच्या सर्वांची गरज आहे। काहीतरी असं होईल उपोषणाचं जर या ठिकाणी फेल गेले, समजा त्याचा परिणाम काय होतो, एखादी गोष्ट जर फेल गेली तर त्या उपोषणकर्त्याचं काय तोटा होत नसतो। एखादं उपोषण ज्याचा पिंडाचे उपोषण करणं, आंदोलन करणं, एखादा फेल गेलो तो दुसरं उभं करतो, आपलं एखादं पीक लॉस झाला पण शेती सोडली का नाही सोडली, परत दुसरं पीक घेतलंच आपण, सरपंच बरोबर आहे, तसं या ठिकाणी आंदोलन उपोषण चालूच राहणार। परंतु याच्यामधून जे 4 लोक ते उपोषण पाहून उपोषण करणारे, आंदोलन करणारे जे तयार होणार आहे आणि जे लढाई पिढी तयार होणार आहे, मात्र ही तयार झाल्याशिवाय ती तयार होऊ शकत नाही। उपोषण जर फेल गेलं तर, उपोषण यशस्वी झालं तर प्रत्येकाला ऊर्जा भेटेल, अरे हे मी बी करू शकतो आणि हे झालं पाहिजे। कारण एका गवताच्या काडीला महत्व नसतं तर गवताच्या पेढीला महत्व आहे, एका काठीला महत्व नसून तर त्या मुलीला, जसं एखाद्या उसाला महत्व नसून ती उसाची मुली तयार झाल्याच्या नंतर तिला महत्व येतं, तसं या ठिकाणी आपण सगळे अनेक आंदोलन करते, अनेक उपोषण करते, इतर म्हणतो गावोगावी खेडोपाडी आंदोलन उपोषण झाले पाहिजे, म्हणजे याला झोपच मिळाली पाहिजे पुढाऱ्यांना, राज्यकर्त्यांना, तेव्हा हे प्रश्न मार्गी लागतील। हे या ठिकाणी एकट्या दुकट्याचं काम नाही, आपण सर्वांनी मिळून सर्व तसं शिरस मार्गाला तुम्ही जागरूक आहे, बापूंनी सांगितलं, तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही, त्या जागरूक लोकांपुढे आम्ही ते सांगणं म्हणजे खरं विचाराचा अपमान, परंतु तो एक प्रोटोकॉल असतो, त्या पद्धतीने या ठिकाणी आपण जे कार्य हाती घेतलं ते या ठिकाणी बोलावं लागतं, सांगावं लागतं। आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे की अनेक नेतृत्व या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये झाले आणि ते नेतृत्व जर स्वातंत्र्याच्या काळामध्ये जर तुम्ही बघितले असेल बाबा, तुमच्या काळामध्ये तर ते जे नेते होते त्यांच्या संपत्त्या वाढायच्या कमी व्हायच्या, हा नाही तुमच्या काळामध्ये आधी जुन्या काळामध्ये कमी होत, म्हणजे बाबा काळात त्यांच्या काळामध्ये आधी संपत्त्या कमी होत्या
आणि आताच्या काळामध्ये नेत्यांच्या संपादे जर बघितलं तर कुठं म्हणजे ते 50 पिढ्याच्या फूट कमवून घेऊ इतके सिस्टीम होतं. म्हणजे कुठंतरी हा तरी देखील विचार त्या ठिकाणी तो अंमलात आला पाहिजे. आणि तोच एक महापुरुषांचा त्या क्रांतिकारकाचा विचार घेऊन आम्ही वयाच्या 17 वर्षातून बाहेर पडलेलो आहे. आमची सुद्धा 4-5 चक्कर आतापर्यंत आम्ही जमीन विकलेली आहे आणि आमची इस्टेट कधीच वाढणार नाही अशी आम्ही मुलांची शपथ घेऊन सांगितलं. आणि त्यामुळे प्रामाणिक माणसामागं त्या ठिकाणी आपण जर उभे राहिले तर प्रामाणिक माणसं तयार होतील आणि पुन्हा ते क्रांतिकारक या तुमच्या आमच्या रूपाने त्यांचे मावळे म्हणून हे ठिकाणी या समाजाला पाहायला भेटतील. तर अजून 10-20 वर्षाच्या काळात नंतर बाबा हे आता फेटेवाले गेले, आता टोपीवाले राहिले. पण ही टोपीवाली पिढी गेली आणि दिनेश भाऊची आमची अशी ही पिढी संपली का नंतरची पिढी अशी येईल का ते बापाला सुद्धा पाहणार नाही, कायलाच पाहणार नाही. ते साधू संतांच्या प्रवचनाचा सुद्धा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. म्हणून या ठिकाणी विचार जितका महत्वाचा आहे तितका आचरण महत्वाचं आहे. आणि ते आचरण करणाऱ्या लोकांना या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य करावं. तेव्हा या ठिकाणी हा विचार टिकेल, जगेल, उजेल आणि पचेल. आणि त्यामधून या ठिकाणी ही पिढी तयार होईल आणि ते पिढी निर्माण करण्याचा आपण हा ठिकाणी विडा उचललेला आहे. आणि हा जो तुमचा पाण्याचा प्रश्न आहे, हे जे टॉपचे काही प्रश्न आहेत, हे महाराष्ट्र लेवलचे, देश लेवलचे काही प्रश्न आहेत, ते त्या पद्धतीनं ते वरचे लोक मार्गी लावतील. आपलं लढायचं काम आहे. परंतु हा प्रश्न निश्चित मार्गी लागू शकतो. परंतु त्यासाठी तुमचा जनरेटर त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. आणि तो जनरेटर जर या ठिकाणी प्राप्त झाला तर निश्चितच तुमचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी 99% 100% या ठिकाणी मार्गी लागू शकतो. 60-70% मध्ये तो यशस्वी झालेला आहे. काही आतल्या गोष्टी आहेत त्या बोलता येत नाही. तुम्ही ज्यावेळेस अधिकारी येतील तेव्हा हे जे शिष्टमंडळ आहे, हे जे संगणक आहे, हे चर्चा करतील. तिथे हजर राहा. म्हणजे तुमचा सर्व अभ्यास पाणी येईल कुठून, जाईल कुठं आणि त्याचा उपयोग कुठं कुठं होईल आणि पाणी शिल्लक आहे की नाही, त्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सविस्तर अभ्यास यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल. म्हणून या टेक्निकल बाबी सर्व तुम्हाला समजेल आणि ह्या प्रत्येकाला कळायला पाहिजे. घराघरापर्यंत जोपर्यंत ह्या टेक्निकल बाबी कळती नाही तोपर्यंत आपण लढ्याला सज्ज होणार नाही. लढा दिल्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही. आपला पाणी प्रश्न सुटणार नाही. म्हणून हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी यावं ही त्या ठिकाणी विनंती करतो. आणि आमचे या ठिकाणी 2 शब्द ऐकून घेतले आणि त्याबद्दल आपण सर्वांचे त्या ठिकाणी अभिनंदन आणि आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण 9 वाजता 25 तारखेला सर्वांनी माता भगिनीसह सर्वांनी हजर राहायची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यानंतर धारवंटा गावातून